राम राम मंडळी. तर कसे आहात? मी आपला गावठी रोहन. तर आपण चाललोय आज दगडूशेठला, म्हणजे पाच मानाचे गणपती बघायला. हे बघा, हा तुमचा भाऊ, हा विकास भाऊ. तो पाठीमाग हात देतोय का, तो आहे आपला आदेश भाऊ. हे बघा बाहेरचं व्ह्यू. व्ह्यू कशाला बघता, आता आलोच आपण मनपाला सरळ सरळ. हे बघा, हे शनिवार वाड्याचं इकडं PCMC स्टेशन वगैरे आहे वरती. निवांत बस, बघा किती आरामात चालली. कसं आहे हां, आलो शनिवार वाड्याच्या वरती. म्हणजे जवळपास झालोय. हे बघा, इथं खाली उतरलो आणि मस्तपैकी वर चढलो ना, आता आला वर. आता काय निवांत जायचं. बघू आता, घेऊ देवाचे दर्शन वगैरे मस्त निवांतपैकी. हां, कशी नदी? ही आपली इंद्रायणी नदी बरं का. आळंदीहून येते ना, ती इकडूनच येत असते बरं का. त्यातला काहीच विषय नाही. हे आलो आता. हे इकडं जर स्वारगेटला जायचं असलं ना, तर इकडं कोणाला पण जाता येतं बरं का. आता आपण जाऊ, समोर समोर चालू. हे काय इथं आता सगळं काय म्हणते त्याला, पोलीसवाल्यांनी बॅरिगेट वगैरे लावून दिली. त्याच्यामुळे काय खाली वाकाचं आणि निघायचं. हे आता चाललोय आपण दगडूशेठकडे. म्हणजे आज शनिवार वाड्यापाच्या पाठीमागचा रस्ता आहे, तर इकडे जाण्यासाठी दोन दरवाजे. आताशी पोलीस चौकीपाशी आहे आपण. तर काय इथं आपलं निवांत निघायचं म्हटलं. विकास भाऊ पण पाठीमागे, आदेश भाऊ पण पाठीमागे. निघायचं. हा आपला भारताचा झेंडा, तिरंगा. हां, आला बघा विकास भाऊ पण समोर. हा आपला विकास भाऊ. आता आदेश भाऊ कुठे? हां, हे आले आमचे आदेश भाऊ. बाबा लावत होते टिळे, पण काय आम्हाला लावायचे नव्हते, म्हणजे चिल्लर पैसेच नव्हते, तर कुठून लावू. आम्ही तर काही लावले नाही बाबाकडे टिळे. आता चाललो समोर. हे म्हणते तुम्हाला संसार बादली घ्यायची का? इथं आमचं लग्नच जमेन नाही, तर संसार बादली कुठून घेता? आणि तुम्ही म्हणत असा या पोरे आमच्या मेंबर आहेत, तसलं काही नाही बरं का. आम्ही तीन तिघाडां काम बिघाडाच झालेला आहे सगळा. तिघच जण हे आलेलो आहे आम्ही इकडे दर्शनाला. अरे तेव्हा या, बघा त्या ताईला ती धडकली बघा पोरगी. पण काय त्या ताई काही बोलल्या नाही बिचाऱ्या. आमची विकास भाऊ लवू राहिली बघा टिळे, बरं का. पैसे तर खिशात नाही बरं का एकाच्या पण तरी टिळे लवू राहिली. सगळ्यांनी टिळे लावून घेतले, माझाच नंबर पहिलाच झाला. मग विकास भाऊ म्हणते आपला पण व्हिडिओ काढा. मग काय, काढला विकास भाऊचा पण व्हिडिओ. आदेश भाऊला पण लावायला लावला, पण पैसे तर एकाच्या खिशात नाही. लावून घेतले. मग काय नंतर वाटलं की लागलेच. हे बघा कसं आहे, लावून घेऊन घेतले टिळे. आता मागू राहिले आई पैसे. पैसेच नाही. इकडून तिकडून केले गोळा, दिले आईला. म्हटलं आता चला पुढं. आता शनिवार वाड्याच्या पुढं निघलेलो आता आम्ही. आता जाऊ दम्मा दम्माने. तुम्हाला इथे एक खूप मस्त भारी गोष्ट दाखवतो. माहिती आहे गोष्ट काय आलं, एकच नंबर जागा आहे. जागा पण नाही म्हणतात, मंदिर आहे. गणपती बाप्पाचंच आहे, पण एक नंबर आहे. छोटंसं आहे, पण खूप जुनं मंदिर, म्हणजे की पेशवेच्या काळातलं आहे. जी पेशवाई होती ना त्या टायमातलं हे मंदिर आहे. हे बघा समोर दिसतंय का तुम्हाला, हे सोनेरी कलरचं, तेच आहे माहिती आहे का. मस्त डेकोरेशन वगैरे सगळीकडे झालेलं आहे बघा गणपतीमुळे. हे बघा, दिसलं गणपती बाप्पाचं मंदिर. थांबा, तुमच्यासाठी मी इथं स्पेशल थांबतो माहिती आहे का. तुम्हाला झूम करून दाखवतो कसं आहे तर. श्रीमंत पेशवे गणपती दिसले का? हे बघा, हे खूप जुनं मंदिर आहे. ज्या टायमात शनिवार वाडा बांधला होता का, त्या टायमातलं. हे बघा आता गाडीवाला बघा कसा आहे. डायरेक्ट आडवं घालायचं, म्हणजे काहीच बघायचं नाही ना, मागं ना पुढं काहीच नाही, सरळ अंगावर. जिथं बघा तिथं टिळावालीच नुसतं सहसा, म्हणजे इकडचे जे दुकानं होते का, त्यात सगळ्याच बंद आहे. काऊन की दगडूशेठचं गणपती मंदिर होतं ना, त्यामुळे खूप गर्दी राहत होती ना, त्यामुळे. हे रस्त्यानं बघा कशी ट्रस्टचे मंडळाने गणपती बसवलेले. कशी कला, ऐकतच नाही भाऊ कोणी.
आता काय, आता आलो बघा दगडूशेठ गणपती बाप्पाच्या मंदिरापाशी. ही लावली आहे त्यांनी कमान, हे लागली आम्ही एंट्रीच झाली समजा. आता काय हे लांबून असं दिसतं बघा गणपती बाप्पाचं मंदिर. हे बघा आपण आलो समोर आणि म्हटलं आता दाखवा तुम्हाला दगडूशेठ गणपती बाप्पाचं मंदिर. पण तुम्ही म्हणत असं इकडे दगडूशेठ बाप्पा कोण इकडे आहे, तर गणपती बाप्पा हे जे ना त्यांची पुढं स्थापना झालेली, इथं फक्त चांदीची मूर्ती ठेवलेली आहे. हे फक्त दर्शनासाठी आहे. आणि जी समोर मोठी होती ना ती पुढे आहे समोर. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सर्व 5 मानाचे गणपती दाखवतो मी. हे बघा, हे आलो आहे आपण समोर. हे बघा कसं क्यूटचं बाळ बाळ आहे ना. आणि गर्दी पण बघा बरं का त्याच्याबरोबर किती. ही सकाळी 8 वाजेची गर्दी आहे. सकाळीच 8 वाजता आम्ही पुण्यामध्ये दगडूशेठ गणपती बाप्पाच तिकडे. हे बघा तुम्हाला नव्हतं म्हटलं का दगडूशेठ बाप्पाची मूर्ती. ही बघा, ही समोर दिसतच असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर ही दगडूशेठ बाप्पाची मूर्ती इथे ठेवलेली आहे. दिखावा बघा कसा आहे. पूर्ण जे केरळचं मंदिर आहे ना त्याचा पूर्ण दिखावा केलेला आहे माहिती आहे का. आणि इथं आल्यावर अशी वाईब होती ना की विचारूच नका तुम्ही, की मन एकदम तृप्त. समोर 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 चालू राहिलो नुसतं. गर्दीच तेवढी, तर काय करणार आहे, गर्दीमुळे ना पूर्ण वाट लागून गेली ती. आणि सगळ्यात जास्त दैना झालेली आहे आमची. हे बघा तुम्हाला असं जवळून दाखवतो बरं का. आता जवळून तर म्हणजे समोर गेलं तर एवढं गर्दी खूप होती, तर खूप दैना झाली, त्यामुळे व्हिडिओ काढणं तेवढं हे झालं नाही आज. गर्दी बघा. आणि हे जे ना इथं जी स्थापना झालेली ना ती दगडूशेठ गणपती बाप्पाची झालेली इथं. हे बघा क्लोजअप मधला व्हिडिओ. थोडं पुढं आलतो आम्ही चालत चालत, तर त्यामुळे म्हटलं इटलचा एकदा व्हिडिओ काढून तुम्हाला टाकून द्या. असं कसा वाटलं तुम्हाला आपलं दगडूशेठ बाप्पाचं मंदिर. तर इथून आपलं जायचं प्लॅन आहे की बाहेर निघायचं आहे आता आपल्याला. इथून दर्शन गिर्शन घेऊ आणि निघू मस्तपैकी आरामात बाहेर. बाहेर निघलो की भेटूच तुम्हाला नवीन काहीतरी दाखवूच. आपल्याकडे भरपूर आहे आज. हे बघा आपण आता चाललोय बाबू घेऊन गणपतीकडे. म्हणजे तिथं दर्शन घेतलं आणि लगेच बाहेर निघालो. कसं आहे तिथं मोबाईल अलाउड नव्हता, मग त्यामुळे बाहेर निघलो आणि आलो आता आपण बाहेर. बाहेर आलो ना, आता चाललो आपण दर्शनाला बाबू घेऊन गणपतीकडे. म्हणजे हा गणपती असा आहे की नवसाला पावतो. इथं सर्व इच्छापूर्ती असतं ना तर पूर्ण पूर्ण होऊन जातं. समोर गेल्यावर समजेनच तुम्हाला तसं सर्व काही. ही फक्त एक गर्दी बघा तुम्ही. गर्दीचा म्हणजे विषयच नव्हता तिथे. की काय झालं होतं ना की गर्दीमुळे खूप खूप ट्रॅफिक होती आणि सगळीकडे गर्दीच. आणि एक तर संडे. संडे म्हणजे कसं की पूर्ण पुण्याला सुट्टीच. नांद करते काय, यायलाच लागतं दगडूशेठला. एवढी गर्दी आणि त्यात आपण म्हणजे गावठी रोवणच. पूर्ण गावठीचा आपला विशेष मोक्कार आहे. हे बघितलं का कसं आहे देखावा. म्हणजे इथं आलं की असे डोळे गिळे सर्व काही प्रसन्न होऊन जाते माहिती का. ही नुसती एक साईडची एंट्री बघा. इथं म्हटलं आता एंट्री करावं आपली, पण काय गर्दी काय हटतच नाही आणि आपल्याला काही जाऊच देत नाही पुढं. कसं बस करून तर आपण घुसलो आता मधी. म्हटलं आता चला मधी, पण काय आता इकडं गर्दी तरी आपल्याला जमूच द्या नाही. हे बघा इकडं इच्छापूर्ती होती बरं का. तुम्ही काही इच्छा मागा, त्यात कॉईन टाका, लगेच तुमची इच्छा सक्सेसफुल. हे बघा हे काहीतरी आलं बरं का. काय माहिती बाबा याला काहीतरी म्हणते वाटतं भाऊ. काय बाबा, अरे देवा 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 देवा. अरे इथं टुंग 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 वाजू राहिलं किती गावाचं. आ लोक काय बंदुकी घेऊन चालले का ना माझा. काही ठाऊ नाही बाबा आपल्याला तर. नको रे बाबा, मी तर घुसतच नाही भाऊ याच्यातून. मी चाललो भाऊ बाहेरून. आलो बाबा बाहेरून इकडून. ते म्हटलं बोलतं टुंग 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 वाजू राहिलं. अरे का मग आपल्याला पकडला जाणं पडेल नाही यारवड्याला. त्याच्याबरोबर तर बरं आहे भाऊ आपलं बाहेरून बाहेरून काना काना पळाचं. बिना कामाचं डोक्यावर टेन्शन. हे बघा हे हाय मधला देखावा. हे हाय नवसाला पावणारा गणपती बाप्पा. दिखावा बघा भावांना तुम्ही कसा आहे. म्हणजे टाळग माणूस असं म्हणतं की नकोच घराकडं जायचं, नकोच आता, बरं इथंच.
पण कसं आहे भावांनो, इथं थांबलं म्हणजे घरचे तर आपल्याला लाकडानं सांगतील, हे नक्की फिक्स आहे लगे. म्हणजे मागं पुढं पाहायचं कामच नाही लगे. बघा बघा भावांनो, तुम्हीच बघा गणपती बाप्पा कसे दिसतात. नांदच करायचं नाही डायरेक्ट. देखावा म्हणजे देखावा आहे. नवसाला पावणारा गणपती बाप्पा कसे दिसताय बाप्पा. आवडले ना तुम्हाला पण व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की म्हणजे नक्की दाबा डायरेक्ट. कसा विषय आपला मोक्कार आहे, गावठी रोहन म्हणत्या. हे बघा कसे पुजारी ते सर्व काही पुजाऱ्यांचे सगळे दर्शन गिर्शन घेऊ राहिले, भावी भक्तांना दर्शन पण देऊ राहिले. आणि इथं कसं आहे माहिती आहे का, आपण पहिले गेलो दगडूशेठला, तिथं कसं होतं, धरलं की फेकलं. पण इथं तसं नाही, एकदम निवांत दर्शन. म्हणजे हायगीच करायची नाही, इथं विशेष मोक्कार होता. आणि तुम्हाला म्हटलं होतं इच्छापूर्ती, हे बघा ही इच्छापूर्ती कळस, तुझे कळस आहे का, त्याच्यात जर चिल्लर फेकलं ना तुम्ही 1 रुपया 2 रुपया आणि तुम्ही इच्छा मागा, 1 नंबर ओके, इच्छा पूर्ण झालीच समजा भाऊ तुमची. हे बघा साईडनं व्ह्यू बघा. मग काय म्हटलं, आता चला जाऊ दुसरीकडं मानाचा गणपती बघायला. हा रस्ता ओळखतच असन तुम्ही, नसन ओळखत तर सांगून देतो भावांनो. हा आहे तुळशीबाग. या रस्त्याने गेलं का तुळशीबागचं मंदिर पण आहे. आणि या साईडनं तुम्ही असं नॉर्मली कधी पण या, कंटिन्यू खूप गर्दी राहते माहिती की इथे. काहून की इथं सर्व स्वस्तात मस्त भेटतं माहिती आहे का, याला म्हणतात तुळशीबाग. हे बघितलं का कसं आहे, म्हणजे आता एवढी गर्दी असून तरी पण इथं एवढं हे आहे. आणि तुम्हाला म्हणलं होतं मी मानाचा गणपती बघायचा. हे बघा हे बघा हे बघा, दिसला का, दिसला तुळशीबागचा राजा. कसा आहे आपला तुळशीबागचा राजा. तुम्हाला म्हटलं होतं भावांना की तुम्हाला दाखवणार मानाचा गणपती. हे बघा हा आहे मानाचा 4था गणपती, तुळशीबागचा राजा. आणि ह्या गणपतीला पूर्ण जो दिखावा आहे ना, तो पूर्ण वृंदावनचा दिलेला आहे माहिती आहे का. तसं तुम्हाला संपूर्ण जो हे आहे ना वृंदावनचा दिखावा पुढं दिसेलच आपल्या व्हिडिओमध्ये, फक्त तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा. हे बघा दिसला का कसा आहे दिखावा, कराल का नांद परत. हा जो दिखावा म्हणजे ना की विचारूच नका भावांना तुम्ही, 1 नंबर. तुम्ही जर असतील भावांना तिकडं, एकच नंबर आहे. आणि जे कोणी असेल ना भाऊ आपल्या रविवारी तिथं, तर नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का की भाऊ आम्ही पण होतो म्हणून तिथं. हे बघा तुम्हाला या साईडनं व्ह्यू दाखवतो बघा, दिसला कसा तर राधे राधे. सगळीकडं नुसतं राधे राधे राधे. कृष्णांच्या मूर्ती, राधांच्या पूर्ण साईडनं मूर्त्या, काही स्टिकर वगैरे लावलेले आणि सगळीकडं म्हणजे सहसा तर राधे राधेच लिहिलेलं. हा हे त्यांचा एंट्री गेट आहे बरं का. आपण थोडं शॉर्टकट मारला होता त्यामुळे जसा सीन झाला होता. आता आपल्याला निघायचं होतं बाहेर. बाहेर म्हणजे आपल्याकडे जायचं आहे गुरुजी तालीम गणपती बघायला. हा पण एक मानाचा गणपतीच आहे, तुम्हाला समजून संपूर्ण पुढं. हे बघा आता आपण नाही का आलोय बघा गुरुजी तालीम मंडळ. म्हणजे हा एक मानाचा गणपती आणि मेन म्हणजे की 3रा मानाचा गणपती. आणि याचं जे महत्त्व आहे ना ते खूप सारे आहे माहिती आहे का. पुराण काळात याचे खूप सारे महत्त्व होते, पण काय आपण एवढं काही आपल्याला अजून माहिती नाही आहे. पण तरी भावांनो तुमच्यासाठी मानाचा गणपती आपण आणलाच. पूर्ण पुणे हिंडलो भावांनो पण भेटला नव्हता, आज भेटलाय. हे बघा बाहेरूनच असं दिसतं म्हटल्यावर मध्ये किती असं भावांनो बघा तुम्ही. बघितलं भावांनो, तुम्हाला काय म्हटलं होतं मध्ये, एकच नंबर विषय म्हणून. बघा म्हणजे विषय मोक्कारच भाऊ, हे गावठी रोवण्यासारखाच भाऊ, सगळा विषय मोक्काराचे. बघितलं कसे आपले बाप्पा, ते पण उंदरावर स्वार, म्हणजे विशेष मोक्का. पूर्ण पाठीमागून लाईट बिल लपझप लपझप. नांदच करायचं नाही भाऊ डायरेक्ट पुणेकरांचा. बघितलं का नुसतं म्हणजे फोटोसाठी तर विचारूच नका, फोटो म्हणजे फोटोच जिकडं तिकडं. हे बघितलं का, तुमच्यासाठी थोडी शॉर्ट रील आहे पण बघा कशी येतं. हे एक क्लोजअपचा व्हिडिओ आहे, एकच नंबर. आता आपण चाललो आहे डबल 3ऱ्या मानाच्या गणपतीकडे. तुम्हाला समोर समजा 3रा मानाचा गणपती कोणता आहे, म्हणजे थोडं मागं पुढं झालं आहे, समजून घ्या भावांनो. ते कसं आहे भावांना, आपण फर्स्ट टाईम ब्लॉग शूट केला आहे, आपल्याला एवढं काही जमत नाही. पण तरी म्हटलं तुमच्यासाठी काही ना काही नवीन, आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी काही ना काही नवीन काहीतरी करायचं. बघू आता कसं जमन कसं नाही, तुम्ही सपोर्ट करता की नाही, सगळं काही तुमच्या हातात आहे भावांना. आता समोर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत राहा. आणि भावांनो तुम्ही जर सपोर्ट केला म्हणजे या पुढं नक्की या चॅनलला, गावठी रोहन चॅनलला
नक्की 2 दिवस आला तरी एक व्हिडिओ पडणार म्हणजे पडणार. नक्की भावांनो तुमच्यासाठी कंटिन्यू व्हिडिओ टाकणार म्हणजे टाकणार. अरे बाबू ही काय बघू राहिली. अगं बाई सगळे व्हिडिओ काढ राहिले म्हणून मी पण काढू राहिलो. अरे देवा, अरे हे काय. अरे बाप महादेव. आपल्याला महादेव दिसलेले आहे बरं का. पण हे बाजूला काय यमराज. अरे बाप ओ यमराज, अरे यमराज देव मला नका नेऊ बरं का. मग मित्राला घेऊन जा. मला नाही नेऊ शकत म्हणा. आपले महादेव आहे म्हणते शेजारी. काही टेन्शनच नाही मग. हे बघा इथे हे मंडळाचे गणपती. म्हणजे जागोजागी मंडळाचे गणपती माहिती आहे की ते. तरी म्हटलं आपण बघूच. आता आज जवळपास म्हणजे आपण आलोयच बरं का मानाच्या गणपतीपाशी आलोय बघा. हे बघा दिसलं का, श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेश मंडळ. हे बघितलं का कसं आहे डेकोरेशन. नांदच करायचं नाही. एकच नंबर दिसतोय माहिती का. म्हणजे बाहेरून म्हटलं की विशेष नाही. आणि जे हा जो ना तांबडी जोगेश्वरी गणपती मंदिर हा आहे दुसरा मानाचा गणपती बाप्पा. म्हणजे या गणपती बाप्पाला दुसरा मान दिलेला आहे. आणि हे बघा आम्ही समोर येऊन इकडं बारीमध्ये लागलो होतो, तर मग तुम्हाला दर्शनासाठी अशी छोटी सिरियल काढून दाखवतोय बघा. आता हे झालं का आपण लगेच जाणार कुठेतरी काय आलोच बघा. हा मानाचा तर नाही आहे, मंडळाचा गणपती आहे. पण बघितलं का कसं आहे तर तिकडे आपले हनुमान दादा. आता आपण चाललोय गणपतीकडे यानी मानाच्या गणपतीकडे. आपला व्हिडिओ शूट करतोय विकास भाऊ. पाठीमागून विकास भाऊ आहे. पाठीमागून काय देत आहे आपल्याला टोमने 2-2 मिनिटाला दिला टोमना. तर भावांना आपण आले मानाच्या गणपतीपाशी. मानाचा गणपती म्हणजे हा आहे 5वा मानाचा गणपती. केसरीवाडा म्हणतात या गणपतीला. तर आपण आलतो आता मध्ये. म्हटलं चला मध्ये. गर्दी सगळीकडेच गर्दी आहे. तर भावांना तुम्हाला काहीतरी दाखवतो बघा. आता इथं समोर इकडे चालू आहे ब्लड डोनेशन. आणि म्हटलं मी पण करावं थोडं, पण नंतर लक्षात आलं अरे यार आपल्यालाच रक्ताची गरज आहे. इकडं तर काय बाबाच चालू होतं वाजवणं पिपाणी हो, बाकीचं काही नाही. हे बघा आता इथं नाही का ह्यो हाय मानाचा 5वा गणपती केसरीवाडा. दिसली का मूर्ती कशी. तर आता मूर्ती बघून आपल्याला जायचं आहे केदारनाथला. आलो का केदारनाथला. हा फक्त देखावे भावांनो. अजून महादेवाचा बोलावा नाही आलेला आपल्याला जायला. जाऊ थोड्या दिवसांनी तुमचा सपोर्ट असला तर. हा एक केदारनाथचा देखावा एकच नंबर. म्हणजे मध्ये पण लोपझोप लाईट आणि मध्ये आपले बसलेले गणपती बाप्पा. म्हणजे नांदच करायचं नाही. हे ताई म्हणत होतं सेल्फी काढ, पण मी म्हटलं बाई माझा व्हिडिओ चालू आहे. म्हटलं जाऊन द्या. ती बी ताई म्हणे राहून द्या म्हटलं. तर आपण बी म्हटलं जाऊन द्या. हे बघा तुम्ही हे गणपती बाप्पा बघा पाच झूम करून. तर भावांना आपण थोडा पण वेळ न घालवता आलो आपण मानाच्या पहिल्या गणपतीकडे. हा एक कसबा गणपती. तर भावांना असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा. माहिती आहे का जेवढं होईल तेवढं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.